श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार, आणि रविवार असले की मुलींना वाटतं कुठेतरी बाहेर थोडं फिरायला जावं. आणि त्यांच्या पप्पांना खरं तर सुट्टी नसते, पण त्यांनी आज रविवारची सुट्टी घेतलेली आहे. आणि मग सुट्टी घेतल्यामुळे मुली पप्पांच्या मागे लागल्या आहेत की पप्पा आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन चला. तर इथे जवळच ना आमच्या इथे ना छोटे छोटे हॉटेल्स आहेत, तिथं मुलींना थोडा आम्ही भेळ पाणीपुरी खाऊ घालून घेऊन येतो. आणि मग आता आस्था, श्रावणी आणि आहो आम्ही हे चौघजण आम्ही जात आहोत. आता आस्था यायचं तुला? हा, मग तुझ्या टेडीला पण घेऊन येणार आहे आस्था तू? नाही बाळा, टेडी तर तुझी खूप मोठी आहे. हॉटेलमध्ये एवढी मोठी टेडी नाही चांगली वाटणार बेटा. तर तू काय कर, टेडी सोबत ना घरीच खेळ. तू परत आल्यानंतर टेडी सोबत घरी खेळ. मग आता आपण का आम्ही सर्वजण तयार होतो आणि तुम्हाला परत भेटतो. मग चला आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. आस्थाने 2-4 दिवसापूर्वी एक पार्सल मागितले होते आणि ते पार्सल तिचे आज आले होते. आणि घरात येऊन आस्थाने या पार्सलची अनबॉक्सिंगसुद्धा केलेली आहे, ती तुम्हाला दिसेलच पुढे आता. आणि हे पार्सल म्हणजे सर्व लहान मुलांच्या आवडीचा विषय आहे. मला नाही वाटत की कुठल्या लहान मुलाला हे पार्सल आवडणार नाही असं. सर्वच लहान मुलांना हे पार्सल आवडतं. आणि आस्थाने हे पहा, टेडी मागितलेली आहे आणि ती टेडी तिला खूप आवडली. आणि त्या टेडीसोबत तिनं थोडीशी आता मस्ती केलेली आहे. खूप खूप आनंद झाला तिला. आहे खूप दिवसापासून तिची इच्छा होती हे पार्सल मागायची, आणि तिला आज हे मागितलेलं आहे. तर आता आम्ही सर्वजण तयार झालो आहोत निघण्यासाठी. तुम्हाला मगच म्हणले होते मी की आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून. आम्ही सर्वजण रेडी झालेले आहोत. आस्था, हॅलो. श्रावणी, हॅलो. आणि आहो, हॅलो. चला मग आता आपण निघूया आता. आणि मुलींचा हट्ट पण पूर्ण करावा लागतो. त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा आणि त्यांच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पण आपल्याला पूर्ण कराव्या लागतात, कारण यातच आपलं खरं समाधान आहे. चला तर मग आता आपण निघूया. आणि आता आम्ही इथे निघालेले आहोत. आणि हॉटेल काही जास्त काही लांब नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही चालतच निघालेले आहोत. आणि जातानाच रस्त्यामध्ये एक देवीचं मंदिर भेटलं आम्हाला. तिथे श्रावणी आणि आस्थाने दोघांनी मिळून दर्शन घेतलं. देवीची खूप सुंदर मूर्ती होती यामध्ये. तिथून पुढे रस्त्यावर चालत आले की थोडीशी ट्रॅफिक लागली आम्हाला. मी रस्त्यावरचं पण थोडंसं काही शूट केलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि चालणं आपल्या शरीराला आवश्यकच आहे, त्यामुळं आम्ही थोडं चालतच गेलो. आणि त्या फास्ट फूडचं नाव होतं शिवसंगमची फास्ट फूड. हे खूप छान फास्ट फूड आहे. आणि संडेचा दिवस असल्यामुळं इथं खूप गर्दी होती, गच्च भरलेलं होते हे. इथं मला ह्यानी पाणीपुरी खाऊ घातलेली आहे. आस्था आणि श्रावणी इथं मंचुरियन खाण्याचा आनंद घेत आहेत. मुलींना या असं आठवड्यातून म्हणा किंवा महिन्यातून एक वेळेस म्हणा बाहेर आणायला पाहिजे. आणि मी पण इथं थोडा मंचुरियन खाण्याचा आनंद घेत आहे. आणि श्रावणीनं माझा इथं एक फोटो काढला. तिथून पुढे आल्यानंतर मग मी आईसाठी आईस्क्रीम घेतलं, कारण आई पण येऊ शकली नाही. आई काय आमच्यासोबत येऊ शकली नाही, त्यामुळे मी आईसाठी आणि आमच्या सर्वांसाठी आईस्क्रीम. तर आता आम्ही घरी निघालेले आहोत. आमचं सर्व काही खाणं झालेलं आहे. घरी चाललो आम्ही आता. आणि घरी येऊन आम्ही सर्वांनी आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेतला. घरात आमच्या सर्वांनाच आईस्क्रीम खूप आवडतं. काहीही खाणं झालं केले की शेवटी आम्हाला स्वीट हे काहीतरी असावंच वाटतं, आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम तर मग सर्वांचंच फेवरेट आहे. मी आस्थाने ह्याने आणि आईकडे जरा श्रावणी आणि आई ह्या दोघींनी पण आईस्क्रीम खाल्लेले आहेत. तर आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत. आणि श्रावणी आणि आस्थाने तिथं खूप छान प्रकारे एन्जॉय केला. आणि त्यांना जे खायचं होतं ते मनपसंतीवरचं त्यांनी खाल्लं. खूप आनंदी होत्या त्या आणि खूप खुश होत्या त्या. आणि आपल्या आईवडिलांना काय पाहिजे असतो, हेच तर मुलांच्या चेहऱ्यावरचं सुख आणि हेच तर आनंद शोधण्यामध्ये आपण आपल्या आयुष्याचा आटापिटा करत असतो. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.